नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील खतवड प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा पाठशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तालुका कृषी अधिकारी व भारतीय कृषी विमा लिमिटेड यांचे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब रायकर, दिंडोरी प्रतिनिधी अमोल जाधव यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. शेतकऱ्यांना पीक विमा का आवश्यक आहे, त्याचे फायदे, विमा कसा भरावा, अर्ज कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजना घेणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की सर्वांनी या योजनेअंतर्गत आपला पीक विमा वेळेत भरावा व नैसर्गिक आपत्तीपासून आपली शेती सुरक्षित ठेवावी. तसेच यामध्ये सोयाबीन, मका, कांदा, मूग, उडीद, खुरासणी तर भात आदी पिकांची समावेश आहे. नोंद ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 असून शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. याप्रसंगी खतवडचे उपसरपंच सुखदेव खुर्दळ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.